मित्रांनो, मी अमन जमीर मोहनावाले आपले सहर्ष स्वागत करतो आमच्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, राज्यातील घरकुल लाभार्थ्यांसाठी मोठी खुशखबर आहे, कारण राज्य सरकारने घरकुल योजनेच्या अनुदानात वाढ करण्याची मोठी घोषणा केलेली होती। तर केलेल्या घोषणेप्रमाणे आता राज्य शासनाने घरकुल योजनेच्या अनुदानात 50,000 रुपयांची वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे। तर सर्व घरकुल योजनांच्या अनुदानात 50,000 रुपयांची वाढ करण्यात येणार आहे। या संदर्भातील शासन निर्णय दिनांक 4 एप्रिल 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। तर त्याच शासन निर्णयाचा थोडक्यात आढावा या व्हिडिओमध्ये आपण घेऊयात। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपल्या YouTube चॅनलला तुम्ही आतापर्यंत सबस्क्राइब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या आणि अशाच उपयुक्त माहितीकरिता बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर चला सुरू करूयात हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ। मित्रांनो, दिनांक 4 एप्रिल 2025 रोजी केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिश्श्यातून 50,000 रुपयांची अतिरिक्त वाढ करण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। केंद्र शासनाकडून राज्य शासनाला 19,66,000 घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झालेले आहे। केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुल बांधकामाचा खर्च जास्त येत असल्यामुळे या योजनांतर्गत लाभार्थ्यांना द्यावयाच्या अनुदानात वाढ करण्याबाबत माननीय लोकप्रतिनिधी आणि लाभार्थ्यांकडून मागणी करण्यात येत आहे। तर या सर्व बाबी विचारात घेता केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत टप्पा 2 यामध्ये लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ व अंमलबजावणीमध्ये सुधारणा करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती। यासाठीच शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। तर तो शासन निर्णय या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 तसेच विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत सन 2024-25 मध्ये प्राप्त उद्दिष्टांमधील मंजूर घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिश्श्यातून 50,000 रुपये एवढी अतिरिक्त वाढ करण्यास मान्यता देण्यात येत आहे। तर या 50,000 रुपये रकमेमधून रुपये 35,000 रुपये हे अनुदान हे घरकुल बांधकामासाठी, तर 15,000 रुपये इतके अनुदान हे प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून छतावर 1 किलोवॅट मर्यादेपर्यंत सौर ऊर्जा यंत्रणा उभारणीकरिता केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाव्यतिरिक्त अतिरिक्त अनुदान अनुदेय राहणार आहे। जे लाभार्थी सौर ऊर्जा यंत्रणा उभारणी करणार नाहीत त्यांना सदरील 15,000 रुपयांचे अनुदान देय असणार नाही, म्हणजेच फक्त 35,000 रुपये मिळतील। तर अशा प्रकारे घरकुल योजनांच्या अनुदानात 50,000 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे। त्यापैकी घरकुल बांधकामासाठी 35,000 रुपये अनुदान मिळणार आहे आणि जे सौर ऊर्जा यंत्रणा आहे त्यासाठी 15,000 रुपये अनुदान मिळणार आहे। परंतु जर तुम्ही फक्त घरकुल बांधकाम केले आणि सौर ऊर्जा यंत्रणा उभारणी केली नाही तर तुम्हाला 15,000 रुपयांचे अनुदान मिळणार नाही। तर मित्रांनो, अशा प्रकारे हा अतिशय दिलासादायक असा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। शासन निर्णयाची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेली आहे। तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा आणि माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। धन्यवाद।